आता वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। धुळ्यामधील विश्रामगृहात कोट्यवधींच्या घबाड प्रकरणात अर्जुन खोतकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा केली। त्यानंतर मात्र अर्जुन खोतकर यांच्या पीएचं लागलीच निलंबनही करण्यात आलं। याशिवाय काल रात्री उशिरा धुळे पोलिसांनी अर्जुन खोतकर यांच्या पीएची चौकशी केली अशी ही माहिती समोर आली आहे। धुळ्यामध्ये अंदाज समितीच्या दौऱ्याआधीच हे प्रकरण समोर आलं होतं। विश्रामगृहातील 102 या खोलीमध्ये 1,84,00,000 रक्कम रोकड स्वरूपात सापडलेली होती आणि ही खोली अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावानंच बुक होती। या प्रकरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। मला त्याच्यातलं काही माहित नाही, पण शेवटी जर तसं असेल तर तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते जनतेच्या समोर येईल। तर धुळ्यातील रोकड जप्ती प्रकरणी आज राज्य विधिमंडळ अंदाज समितीची बैठक होणार आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीदरम्यान गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सकाळी 9 ते 11 या दरम्यान ही बैठक पार पडेल असेही कळतंय। सध्या ही बैठक सुरू होणं अपेक्षित आहे। या बैठकीसंदर्भातले सुद्धा अपडेट लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतील।